दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. शासन झालंच पाहिजे. म्हणजे ज्यानं कुणा हे काळ कृत्य केलं त्याला शासन झालंच पाहिजे. हो, ज्यांनी या लेकरांचा जीव घेण्याचा यत्न केला त्यांना सोडता कामा नये. आम्ही या जातीने लक्ष घालू. आमच्या हाती धर्मदंड असताना हे अघोरी कृत्य करण्याचं धारिष्ट्य कोणी केलं या ग्रामामध्ये ते आम्ही शोधून काढू. ज्याच्या हाती पद अधिकार असतात त्यांनीच हे दुष्कर्म केलं असेल तर? मुदगल शास्त्री, असं आडून आडून बोलताय कशाला? तुमचा रोख कोणाकडे आहे ते कळतंय आम्हाला. या लेकरांकडे बघून आम्ही शांत आहोत. कारण ज्ञानानं, मानानं आणि मनानं ही लेकरं इतकी थोर आहेत की त्यांनी भाग्यवान या शब्दाचा अर्थच बदलून टाकलाय. त्यांच्या समोर आम्ही बोलत नाही आहोत. नाही तर सुभाशास्त्री, अहो आपण त्रागा करून घेऊ नका. आयुष्यातला खरा आनंद हा भावनेच्या ओलाव्यात असतो. मुदगल शास्त्री त्याच भावनेतून व्यक्त होत आहेत. त्यांना अरे व्यक्त होणं आम्ही समजू शकतो, पण मनात जर कोणी आकस ठेवून बोलणार असेल तर? आमच्या मनात आकस नाही शास्त्री. मात्र तुम्ही लेकरांना येथे राहावयास घेऊन आलात. त्याच रात्री ही कुटी अग्निसाक्षी व्हावी याला निव्वळ योगायोग तरी कसा म्हणायचा बरे? जर कोणी या सत्तेचा दुरुपयोग करून, आम्ही आमच्या सत्तेचा दुरुपयोग करत नाही आहोत. आमच्या हाती सत्ता असताना आम्ही वाटेल ते करू शकतो. कारण सत्ता ही क्षमा करा विसोबा शास्त्री, मी मध्येच बोलतोय, पण समाज हा सत्तेमुळे घडत नाही. समाज हा संस्कारांमुळे घडतो, नैतिकतेच्या बैठकींमुळे घडतो. त्यामुळे माणूस म्हणून आपण अजून घडत आहोत. माणुसकीचा हा प्रवास अजून थांबला नाही, थांबणारही नाही. तो निरंतर चालूच राहणार. तुझे म्हणणे योग्यच आहे निवृत्ती. मात्र काळ सोकावायला नको एवढंच आमचंही म्हणणं आहे. कोणाचा काळ आणि कोणामुळे शोकावतोय? विसोबा शास्त्री, अहो आपण शांत व्हा. जे काही घडलं त्यात कोणाचाच दोष नाही. प्रसंगवशामुळे हे घडलं असेल. आणि याआधी या ग्रामी कुठलीच कुटी अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडली नाहीये का? तसंच हेही असेल. हा विषय आपण इथेच थांबवूयात. क्षमा करा ज्ञानेश्वरा, मला काहीतरी सांगायचं आहे. सांगाया. अरे सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात. समाजाचं हित असेल तर काही वेळा आपण मौन धारण करणं हे जास्त योग्य ठरतं. ही सोन्यासारखी लेकरं आपल्याला जिवंत दिसली. आता ह्यापेक्षा आणखी आपल्याला काय हवं? ज्ञाना म्हणतो तेच योग्य आहे. हा विषय आता इथेच थांबवूया. ज्ञाना, काय घडलं, कवा घडलं, कसं घडलं या समध्या माग देवाचीच योजना असेल. पण आमासनी एवढंच ठाव आहे की तुमच्या योगिक सामर्थ्यामुळं एवढ्या मोठ्या आगीतनं बी तुम्ही वाचलात. तुम्ही महान आहात. जय तू ज्ञानेश्वर, जय तू ज्ञानेश्वर, जय तू ज्ञानेश्वर. मनातले प्रश्न अनुत्तरित राहिले तर मार्ग कसा मोकळा होणार? या जगी आपल्याशिवाय मला कोण मार्ग दाखवणार? सांग देवा. अरे कोणीच कोणाला मार्ग दाखवत नसतं. कधी परिस्थितीतून तर कधी कुतूहलातून. कळत नकळत आपणच आपला मार्ग शोधत असतो. तोच मार्ग तर शोधत शोधत मी आपल्यापाशी आलोय. मग प्रश्नांचं मळब जर का परत घेऊन गेलास तर समोरची वाट धुसर दिसेल ना? विचार.
जे मनात आहे ते विचार. ज्ञानेश्वरा, आपण श्रेष्ठ योगी. सर्व पंच महाभूत आपल्या अंकित आहेत. आपण तिन्ही लोकात आणि तिन्ही काळात पाहता आणि जाणता. तो विसोबा शास्त्री अपराधी आहे हेही आपण जाणता. आणि तरी सुद्धा त्याला आपण साऱ्या गावासमोर मोकळं सोडलं. हो, कधी ना कधी त्यांनी खऱ्या अर्थानं मुक्त व्हावं म्हणून सोडलं. म्हणजे चांगया, या आभाळाचा रंग पाहिलायस? याच्या रंगाचा कधी ठाव लागलाय का तुला? दर संध्येला मनस्वीपणे नवे रूप धारण करतात ते. कितीही यत्न केला तरी त्यांचा ठाव लागणं आपल्या हातात कुठे आहे? जर हे आपल्या हातात नाही तर मग आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, आपल्याला भेटणारी माणसं बदलणंही आपल्या हातात नाही. पण म्हणून तुम्ही हे सारं किती काळ सोसणार? जोपर्यंत त्या हरीने आपल्या देहात आणि मनात सोसण्याचं बळ दिलंय तोपर्यंत. तुझी अवस्था मी जाणतो, पण आपण सारेच विधिलिखित नियमांना बांधील असतो. हे सारं संयमानं आणि सहनशीलतेनं स्वीकारायचं असतं. हेच तर तुला शिकायचंय आमच्या मुक्ताबाईंकडून. आणि हे सारं शिकण्यासाठी गुरुच हवा. क्षमा करा विसोबा शास्त्री, आम्ही बदलो तर परत तुम्ही कोपाल. पण सत्य हेच आहे, आपली योजना परत एकदा निष्फळ ठरली. आपण त्यांना यमसदनी पाठवणार होतात. काय म्हणला होतात आपण? ती आज कार्ट्यांची कुटी आहे. उद्या ती कार्ट्यांचं समाधी स्थळ असेल. पण कसलं काय? पर ती कार्टी वाचलीच कशी? आणि ते समजा जे सांगतायत का प्रकाश बिरकाश का काहीतरी आला होता ते समजा खरं असेल. आणि समजा खरं असलं तर बाबो, आलं ध्यानात. नक्कीच ह्या सामने माग त्यो आहे. तो योगी चांगदेव. झालं, आधीच आपल्याला त्या कार्ट्यांना पराभूत करणं अवघड होतं. आता तो योगी चांगदेव जर का त्यांच्या पाठीशी असेल तर आपण कितीही प्रयत्न केले तरी ते निष्फळच ठरणार. ठरू देत. आमचा एक यत्न निष्फळ ठरलात आम्ही दुसरा करू, दुसरा निष्फळ ठरलात आम्ही तिसरा करू. मग एक काय 10 योगी चांगदेव त्यांच्या पाठीशी उभे राहिले तरी चालेल. अहो धनी, नुसतं चांगदेवच नाही, समजा गाव त्यांच्या पाठीमागं उभं आहे. आणि लोकांमध्ये कुजबूज चालली आहे. कशाबद्दल? समध्या ग्रामस्थांनी असं वाटतंय का आपण जाणून बुजून पटकन आग लागल अशी कुटी बांधली. परमेश्वरा, विसोबा शास्त्री, हे जर का खरं असेल ना तर ते मुद्गल शास्त्री, पाटील, रानबा, सहदेव, कावेरी, भोजलिंग काका ही सगळी माणसं स्वस्थ बसणार नाहीत. आणि या साऱ्यांनी जर का मनात आणलं ना तर या कुजबुजाटीचा कोलाहल करायला 2 दिवस सुद्धा पुरतील. एक नवं वादळ आपल्या दिशेने घोंगावतंय शास्त्री. ग्रामजोशी, आणि समजा हे समधे त्या कोटी बांधणाऱ्या कारागिराकडे गेले, त्याची गाठ घेतली आणि त्यानं जर समजा खरं सांगितलं तर? सत्य किंवा असत्य तेव्हाच कळेल जेव्हा ते कारागीर आपलं तोंड उघडतील ना नारबा. म्हणजे शांतम पापम, शांतम पापम. हो पण शास्त्री, निघा. मी काय म्हणते, लहान तोंडी मोठा घास घेते असं समजा. पण एक सांगू? बोला. तुम्ही इतके यत्न करता त्या पोरांना पराभूत करण्याचे, पण प्रत्येक वेळी ते यशस्वी होत नाहीत हा इतिहास आहे. आणि तुम्हीच म्हणता ना, माणसाने घडलेल्या इतिहासातून धडा घ्यायला हवा.
फार बोलताय तुम्ही, फार बोलताय. नका त्रास देऊ त्या पोरांना. याआधी तुम्ही हल्ला करायचा आणि ती मुलं केवळ प्रतिकार करायची, पण आता तुम्ही हल्ला केला तर प्रति हल्ला करण्याचं बळ त्या मुलांमध्ये आलंय. त्यामुळे बस. काय भाषा ही तुमच्या तोंडी? हल्ले प्रति हल्ले, इतिहास काय? बाईने पुरुषाच्या तोंडचे 4 शब्द वापरले म्हणजे तिला पुरुषाला सल्ला देता येतो असं होत नाही. आपल्या मर्यादांचं भान राखता येत नसेल तर निघून जा या घरातनं. जात आहे. शांतम पापम शांतम पापम. मुक्ते, ए मुक्ते, मुक्ते, हे बघ काय आणले तुझ्यासाठी. मोगऱ्याची फुलं. अगं पहाटे इंद्रायणीवर गेले होते ना, तेव्हा वाटेत मला ही फुललेली गोजीरवानं फुलं दिसली. त्यांना पाहता क्षणी तुझी आठवण आली, मांडली तुझ्यासाठी. काय गंध दरवळतोय ग यांचा. जिथे जातील तिथे क्षणात सारं प्रसन्न करण्याचं वरदान यांच्याच ठाई आहे. बरं मावशी, ही फुलं त्या परडीत ठेव ना. मी इंद्रायणीवरून स्नान करून आले की यांची छान माळ उभी आणि माझ्या हरीस वाहते. मावशी, आलेच मी. मुक्ते, हा, जरा बोलायचं होतं ग. अगं मग बोल की. कसला विचार करतेय इतका? बस बर. आईच्या मायेनं सांगते, आज रुक्मिणी असती ना तर तिनं बी हेच सांगितलं असतं. मुक्ते, तू इंद्रायणीवर जाते खरी एकटी, पण काळजी वाटते का जीवाला? मावशी, मी तर माझ्या सखी इंद्रायणीला भेटायला जाते, तिच्या सवे खेळायला जाते. तिच्या लहरीन सवे माझ्या गुज गोष्टी होतात. तिच्या सहवासातला निखळ आनंद या जगात दुसरीकडे कुठेच नाही. हा कपार मुक्ते. मावशी, अगं तुझी काळजी जाणते मी, पण आपल्यासाठी देहापल्लाडचा आत्मा महत्वाचा. आणि हा आत्मा सुद्धा वस्त्रच आहे की. नवा जन्म घेताना आधीच्या देहाचे वस्त्र त्यागून नवीन देहाचे वस्त्र धारण आत्मा करत असतो. हे भगवान श्रीकृष्णानेच गीतेत सांगितले आहे. आणि मावशी, तू माझी जितकी काळजी करतेस ना, तितकी इंद्रायणी माई माझी काळजी करते. वाकुडवाणी तिथे नाही लागू द्यायची. तू काळजी नको करूस. मी आलेच. पांडुरंगा, या लेकरांचे मुक्त विचार उमगायला लई जन्म अपुरे पडतील, एवढं नक्की. शिवोहम 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 शिवोहम. शिवोहम 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 शिवोहम.
सखे इंद्रायणी, कशी आहेस ग? कावेरी मावशीना उगाच काळजी करते बघ, कारण तुझी किमया तिला ठाऊक नाहीये ना. तुझ्यापाशी आलं ना की मन क्षणात शांत होतं. तुझ्यातली निर्मळता सर्वांगात झिरपते. आणि हे असं ओंजळीत पाणी घ्यावं तसे मला शब्द साथ घालू लागतात. शिवोहम 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 शिव शिवोहम शिवोहम शिव. म्हणे मुक्ताबाई सार हे समाधी सखी इंद्रायणी गुज सांगे मनी. पाहो गेले तव माझी मी हारपले ठकची ठेले काय सांगू. शिवोहम शिवोहम. क्षमा करा. क्षमा करा मला. आता ही लेकरं दैवी आहेत हे समध्यासनी ठाव आहे की हो. त्यांच्या जन्मापासनं इसोबा शास्त्री नावाचं अरिष्ट त्यांच्या पाठीशी लागलेलं आहेच. तर ते तर त्यांच्या जीवावर बेतायला लागले बघा. हे बघा कावेरी ताई, तुमची काळजी कळते आम्हाला. नुसते काळजी नाही पाटील, जीवाची आणि जन्माची परीक्षा आहे ही. पोटची नसली तरी माझी लेकरं आहेत ती. त्यांच्याबद्दल कोणी बी वांगा विचार जरी केला ना तरी काळजात धस्स होतंय माझ्या. पर मी काय म्हणते, तुमच्यासारखा माणूस पाटील पदावर असताना त्या इसोबा शास्त्रीचं एवढं धारिष्ट होतच म्हणजे. खोटी कशी पेटली ह्याचा छडा आधी लावला पाहिजे. तो जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत ह्यांना आपण ग्रामात नाही उघडं करू शकत. हा, अगदी बरोबर बोललात बघा. पण पाटील, हे तुम्ही कसं साध्य करणार? त्यासाठी इसोबा शास्त्रीच्या गोटात शिरायला पाहिजे. हो, आत्ता तर बरं बोलत होता आणि हे काय एकदम भलतं सलतं बोलायला लागलात तुम्ही. माझ्या म्हणण्याचा हेतू तो नव्हता. तुमचं तुम्हाला ठाव. हे बघा, मी आई आहे आणि आपल्या लेकरासनी काही होऊ नये एवढंच मला वाटतं. आणि त्या पाप्यांना शासन झाल्या बिगर म्या काय शांत बसायची नाही एवढं नक्की. कावेरी ताई, आमचा बी लेकरांवर तेवढा जीव आहे आणि या गावचा पाटील म्हणून गावचं चैतन्य जपणं हे माझं पहिलं कर्तव्य. तुम्ही काळजी करू नका, आम्ही बघतो काय करायचं. आणि तशी जर निकड भासली ना तर हे प्रकरण आम्ही देवगिरीपर्यंत नेऊ. पण लेकरांच्या माग ठामपणे उभं राहू. मुक्ताबाई म्हणे देवा तू विसावा जीव शिवा. गुण गौरवा अनुभवा आम्ही जाणो तुझ. सत्य सत्य जनार्दन सत्य सत्य नारायण. वेदशास्त्र पुराणी
अगाध महिमा तुझा मुक्ताबाई म्हणे देवा तू विसावा जीव शिवा मुक्ताबाई म्हणे देवा तू विसावा जीव शिवा तू विसावा जीव शिवा तू विसावा जीव शिवा